अक्कलकोटमध्ये एक अतिशय श्रीमंत विद्वान व्यक्ती राहत होती. त्याला आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा आणि बुद्धीचा प्रचंड गर्व होता. तो नेहमी म्हणायचा, मी जे काय आहे ते माझ्या कर्तृत्वामुळेच आहे. देव गुरु याची मला काहीच गरज नाही. एक दिवस तो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला, पण भक्ती नव्हती, फक्त कुतूहल आणि अहंकार होता. स्वामींनी त्याच्याकडे पाहून सहज विचारले, का रे, तू इतका गर्विष्ठ कसा आहेस? तो हसत म्हणाला, माझ्याकडे धन आहे, विद्या आहे, सत्ता आहे, मग गर्व नसेल तर काय असेल? स्वामी शांतपणे म्हणाले, बर, उद्या सकाळी इथे ये. आज रात्री तू जे आहेस ते टिकतं का पाहू. त्या रात्री त्या व्यक्तीला अचानक तीव्र आजार झाला. संपत्ती, नोकर, विद्या काहीच उपयोगी पडलं नाही. असाही अवस्थेत तो रडत राहिला. सकाळी कसा बसा स्वामींच्या चरणी येऊन पडला. डोळ्यात अश्रू, आवाजात थरथरत होता. स्वामी, माझा गर्व मोडला, माझं काहीच नाही, सगळं तुमचंच आहे. स्वामींनी करुणेने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अहंकार असताना माणूस आंधळा असतो, नम्रता आली कीच कृपा दिसते. क्षणात त्याची प्रकृती सुधारली आणि तो माणूस पूर्णपणे बदलला. याचाच अर्थ अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो आणि नम्रता त्याच्या कृपेच्या जवळ आणते.